रणवीर सिंग बॉलिवूडचा एनर्जी किंग, पण आता त्याच एनर्जी किंगवर FWICE ने बॅन लावल्याची मोठी बातमी समोर आली आहे. FWICE म्हणजे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉय. या फेडरेशनने रणवीर सिंह विरोधात नॉन कॉपरेटिव्ह डिरेक्टिव्ह जारी केले. सोप्या भाषेत सांगायचं तर फेडरेशनशी जोडलेले लोक रणवीर सिंग सोबत काम करत नाही असा निर्देश. हा निर्णय सोमवारी संध्याकाळी घेण्यात आला आणि त्यामागे तक्रार आहे ऍक्टर डायरेक्टर फरहान अख्तरची. प्रकरण आहे डॉन 3चं. फरहान अख्तरने 2023 मध्ये डॉन 3 ची घोषणा रणवीर सिंग सोबत केली होती. 2006 मध्ये शाहरुख खानचा डॉन आला, 2011 मध्ये डॉन 2 आला आणि आता फ्रँचायझीचा तिसरा भाग रणवीर सिंह सोबत बनणार होता. अनाउन्समेंटच्या वेळी कियारा अडवाणीला फिल्म मध्ये कास्ट करण्यात आलं होतं, पण प्रेग्नन्सी आणि मॅटर्निटी ब्रेकमुळे कियाराने फिल्म सोडली. त्यानंतर कृती सननला कास्ट करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. ही फिल्म फरहान अख्तर आपल्या होम प्रोडक्शन एक्सेस एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली बनवत होती. इतकंच नाही तर डॉन 3 पुढे न्यायची म्हणून फरहानने आपली दुसरी फिल्म जी ले जरा सुद्धा पोस्टपोन केली होती. रिपोर्टनुसार 2025 मध्ये डॉन 3 ची शूटिंग सुरू होणार होती, पण फिल्म डिले होत गेली आणि याच काळात रणवीर सिंह धुरंधरमध्ये व्यस्त झाला. यानंतर धुरंधरच्या सक्सेस नंतर रणवीर सिंहने अचानक डॉन 3 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असा आरोप आहे. फरहान अख्तरचा दावा आहे की फिल्मचं प्री प्रोडक्शन आधीच सुरू झालं होतं. शूटिंग शेड्यूल, प्लॅनिंग, रिवर्क, तयारी सगळ्यावर खर्च झाला होता आणि रणवीरच्या अचानक बाहेर पडण्यामुळे मेकर्सना तब्बल 45 कोटी रुपयाचं नुकसान झालं. मेकर्सचा आणखी एक आरोप असा आहे की रणवीर स्क्रिप्टमध्ये हस्तक्षेप करत होता. तो काही गालीगलोच आणि हिंसक सीन्सची मागणी करत होता, पण मेकर्स त्यावर राजी नव्हते. मिड डेच्या रिपोर्टनुसार रणवीरने फिल्म सोडली असून तो लवकरच सायनिंग अमाऊंट परत करणार आहे. पण मेकर्सचं म्हणणं आहे की फक्त सायनिंग अमाऊंट परत करून विषय संपत नाही, कारण प्री प्रोडक्शन, डिले आणि रिवर्कमुळे आधीच मोठा खर्च झाला होता. त्यानंतर फरहान अख्तरने प्रोड्युसर गिल्डमध्ये तक्रार केली आणि 45 कोटी रुपयांच्या हरजानानुची मागणी केली. या प्रकरणात आमिर खाननेही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. प्रोड्युसर्सने गिल्डने दोन्ही बाजूंना सुलह देण्यासाठी वेळही दिला, पण तरीही काही तोडगा निघाला नाही. यानंतर प्रकरण FWIC पर्यंत पोहोचलं. FWIC अध्यक्ष VN तिवारी यांनी सांगितलं की रणवीर सिंहशी या प्रकरणात 3 वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. फेडरेशनने रणवीरला 22 एप्रिल, 30 एप्रिल आणि 31 मे 2026 रोजी रिमाइंडर पाठवलं, पण फेडरेशनच्या मते रणवीरकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. रणवीर सिंहच्या बाजूने उत्तर आलं की तक्रार दरम्यानच्या सदस्यांचे समाधान करण्यासाठी FWIC योग्य मंचच नाहीये. रणवीरच्या मते हा पूर्ण मामला कॉन्ट्रॅक्टच्या अटींशी संबंधित आहे, त्यामुळे यासाठी योग्य कायदेशीर मंच किंवा कोर्टात जावं लागेल. पण FWIC ने शेवटी रणवीर सिंह विरोधात नॉन कॉपरेटिव्ह डिरेक्टिव्ह जारी केलं. आता या वादात 2 बाजू स्पष्ट दिसतात. फरहान अख्तर आणि मेकर्स म्हणतात फिल्मची प्री प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर अचानक बाहेर पडल्यामुळे 45 कोटीचं नुकसान झालं. तर रणवीर सिंहची बाजू अशी आहे, हा कॉन्ट्रॅक्टचा विषय, फेडरेशनचा नाही, त्यामुळे हा मामला कोर्टातच सोडवला पाहिजे. पण या सगळ्यात डॉन 3 पुन्हा एकदा अडकली आहे. कधी शूटिंग बदललं, कधी शूटिंग डिले झालं, तर कधी कियारा बाहेर पडली आणि आता रणवीर सिंहच फिल्म मधून बाहेर पडल्याचा वाद सुरू झालाय. आता प्रश्न असा आहे, रणवीर सिंह वरचा हा बॅन किती काळ टिकणार? फरहानला 45 कोटींचं नुकसान भरून मिळणार का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे डॉन 3 आता होणार तरी का? सध्या तरी बॉलिवूडमध्ये फिल्मपेक्षा जास्त चर्चा त्याच्या वादाची आहे. सिने जगातील जरा हटके कहाण्या रोजच्या ऐकण्यासाठी जरा हटकेला आताच फॉलो आणि सबस्क्राईब करा.